श्री विठ्ठल रुक्मिणी जतन संवर्धनपणाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण होणार. श्री विठ्ठल रुक्मिणी जतन संवर्धनपणाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. तसेच टोकन दर्शन सुरू करण्यासाठीची संगणक प्रणाली तयार झाली आहे. लवकरच सुरक्षेच्या दृष्टीने टोकन दर्शनाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर आषाढी यात्रेत टोकन दर्शन सुरू होणार आहे. टोकन दर्शन सुरू झालं तरी सामान्य भाविकांचे दर्शन रांग आणि ऑनलाईन दर्शन रांग देखील सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामासाठी 130 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले होते. या कामाचे फक्त टेंडर रद्द झाले आहे. सरकारने दिलेला निधी रद्द झाला नाही. त्यामुळे राज्य सरकार विठ्ठल भक्तांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील असल्याचा दावा समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला आहे. चैत्रवारीच्या संदर्भात चर्चा झाली. मंदिर संवर्धन, जतन आणि संगोपन हे काम आषाढीच्या पूर्वी संपूर्ण गाभारा, अंतराळ, चौखांबे, सोळखांबे याचे काम परिपूर्ण करण्यासाठी त्याची खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली व बाजीराव पडसळगी येथे महालक्ष्मीचे मंदिर हे परिपूर्ण करून मागे सत्यभामाचं जे मंदिर आहे तेही मंदिर परिपूर्ण करण्याविषयी आज सखोल अशी चर्चा झाली व हे सर्व काम आम्ही 5 जून पर्यंत परिपूर्ण करायच्या तयारीत आहोत. आज टोकन दर्शनच्या विषयी त्या TCSचे आज इथं काही महत्वाचे अधिकारी मंडळी आले होते. त्यांनी आज टोकन दर्शनच्या विषयी संपूर्ण आज इथं मंदिरे समितीला डेमो दाखवलेला आहे. त्याचे संपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे तयार आहेत. पण आता एकूण 2-3 गोष्टीच्या त्याच्यात ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचा मंदिरे समिती बसून लवकरातल्या लवकर विचार करेल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील आणि त्याचे संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा निश्चितपणे चर्चा होईल. टोकन दर्शन हे आषाढी वारीच्या आधी आम्ही डेमोच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू करून आषाढी वारीला कधी आणि कसं चालू करायचं याचा आम्ही निर्णय कलेक्टर साहेबांशी अधिकता पूर्ण चर्चा करून आम्ही आपल्याला देऊ. निश्चितच नाही. हे जर आपल्या कानावर जर आलं असेल तर ते चुकीचं आहे. संपूर्ण मंदिरे समितीच्या सन्माननीय सदस्यांनी या टोकन दर्शनाला अतिशय पाठिंबा दिलेला आहे. कारण हा पाठिंबा देत असताना सुद्धा याच्यात एक निश्चितपणे सामान्य लोकांची म्हणजे भक्तांची लाईन चालू राहणार आहे. ज्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्यांची सुद्धा लाईन चालू राहणारी आहे आणि जे टोकन दर्शनच्या तिथे जाऊन बुकिंग करणार आहेत त्यांची सुद्धा लाईन चालू ठेवणार आहे. पण यांना सगळ्यांचा समन्वय कसा करायचा, कुठे करायचा याची सगळी मंदिरे समिती बसून कार्यकारी आदरणीय शेळके साहेब आहेत आणि संपूर्ण सन्माननीय सदस्य आहेत, कलेक्टर साहेब आहेत, SP साहेब यांच्याबरोबर समन्वयानं एक ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर.